नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज गारवड येथे इंद्रधनुष्य 2026 वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय चिराग मगर यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दादासो लोंढे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या आरतीने करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवाड यांच्या वतीने इंद्रधनुष्य 2026 वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय थाटात माटात करण्यात आले. 1ली ते 8वी पर्यंत असलेली ही शाळा या ठिकाणी खूप आकर्षक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लहान मुलींनी मुलांनी आपला नृत्याविष्कार सादर केला. शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक श्रीयुत भारत मगर सर, श्रीयुत सुरेश सोनवणे सर, श्रीयुत अनिल कोल्हटकर सर आणि श्रीयुत प्रकाश तोरणे सर ज्यांच्याकडे केंद्र प्रमुख म्हणून सुद्धा चार्ज आहे, आणि तसेच स्वयंसेविका म्हणून शाळेवरती रुजू असलेल्या मोनाली मगर मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. आणि विद्यार्थ्यांनी मनमोहक अशा आपल्या गाण्यांवरती मनमोहक असं नृत्य सादर केलं. नटीनं मारली मिठी, गुणगुण गुणारे अशी विविध प्रकारची जवळजवळ 30 गाणी यामध्ये सादर करण्यात आली. या प्रसंगी शाळेनं जो कार्यक्रम घेतला होता महिला समारंभ, त्यामध्ये प्रथम 4 क्रमांक आलेल्या महिलांना पैठणी देण्यात आल्या. विशेष करून गारवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवाड या ठिकाणी महिलांची उपस्थिती अतिशय लक्षणीय होती. पहिल्या 4 क्रमांक आलेल्या महिलांना पैठणी वाटप महिला समारंभाचा कार्यक्रम आपल्या जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलवरती आपणास पाहावयास मिळेल. त्यामध्ये प्रथम 4 क्रमांक आलेल्या महिलांना पैठणी वाटप करण्यात आलं.
शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवाडचे सर्व शिक्षक यांच्या वतीनं यांच्या संकल्पनेतून जो महिला समारंभ आयोजित केला होता आणि त्या समारंभासाठी ज्या प्रेक्षक म्हणून उपस्थित होत्या त्या महिलांनासुद्धा यामध्ये बक्षीस मिळवलं गेलं. लकी ड्रॉच्या माध्यमातून 2 लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉची सोडत घेण्यात आली. त्यामध्ये उपस्थितांमधील 2 महिलांना ज्या कार्यक्रमाच्या वेळेस महिला समारंभाच्या वेळेस उपस्थित होत्या अशा 2 महिलांना पैठणी भेट देण्यात आल्या. अतिशय स्तुत्य असा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवड यांनी राबवला. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. हा नृत्य लावणी नृत्याविष्कार सादर करण्यात आला. आपण पाहत आहोत प्रेक्षक वर्गांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. गारवाड हे तसं दुष्काळी पट्ट्यातलं गाव, परंतु जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून महिलांना विशेष उपक्रम म्हणून महिला समारंभ आणि हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या पाल्याला आपली कला सादर करताना पाहून पालकांना खरंच खूप आनंद होतो. सर्व तरुण युवक आणि गावकरी यावेळेस मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीयुत अनिल ज्ञानदेव कोल्हटकर सर यांनी ते अतिशय उत्तम प्रकारे केलं. 1ली ते 8वी पर्यंत असलेली ही शाळा मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12 या गाण्यावरती लावणीवरती आपले नृत्य सादर करताना विद्यार्थिनी जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही क्षणचित्रे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना नवनवीन घटना, नवनवीन घडामोडी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी चर्चेचा विषय ठरलेलं जे एक गीत सादर केलं होतं विद्यार्थ्यांनी, माझा जानू आज दुसरीचा झाला, यावरती अतिशय पारंपरिक पद्धतीचं हे नृत्य सर्वांना खिळवून ठेवणारं, जवळजवळ 3 ते 4 तासाचा कार्यक्रम, परंतु एकही प्रेक्षक यामधून
बाहेर निघू नये शकावा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. आपण पाहताय या विद्यार्थिनी खूप चांगल्या पद्धतीनं आपला कलाविष्कार सादर करताना पाहतोय. जादूटोणा केला आणि जानू माझा दुसरीचा झाला. अतिशय छान पद्धतीनं या गाण्यावरती विद्यार्थ्यांनी आपलं नृत्य सादर केलं. समाजामध्ये ज्या पद्धतीनं अंधश्रद्धा बाळगली जाते आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडतात हे यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इंद्रधनुष्य 2026च्या वार्षिक स्नेहसंमेलनामधील काही महत्त्वाची क्षणचित्रे दाखवण्याचा हा आमचा प्रयत्न. खूप छान, खूप छान, खूप छान. आणि या वार्षिक स्नेहसंमेलनाचं सर्वात महत्त्वाचं जे आकर्षण ठरलं ते छावा चित्रपटामधील संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती चित्रित केलेलं जे गाणं आहे त्याच्यावरती जो विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला तो खूप मोठा आकर्षणाचा विषय ठरला. सर्वांच्या अंगावरती रोमांचक असा काटा उभा राहावा असा विद्यार्थ्यांनी आपलं नृत्य सादर केलं. अशा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जिंदगी बदल जाएगी, बस तुम्हें अपना धर्म बदलना होगा. हमसे हाथ मिला लो, जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को